या राहू गावी आला बघ सत्वतीच जाऊन लागून चरणाला जो भक्तिभावाने बरं का मनापासून मनात भाव ठेवून जो इथं येईल ना असं सांगताय की जो भक्तिभावाने राहू गावी आला बघ सत्वतीच जाऊन लागून चरणाला दिसती नशीबवाल्याला माझी येडामाई अव दिसती नशीबवाल्याला हो नशीबवाल्याला दिसते कवा दिसणार आहे जी बाहेरचा येईल भक्त किंवा ज्याला प्रचिती आली असेल किंवा जो नवीन येणार असेल त्यांना कधी दिसणार आहे जो भक्तिभावाने आणि बघ सत्वतीच जाऊन लागून चरणाला दिसते नशीबवाल्याला माझी माय दिसते नशीबवाल्याला हो कशा प्रकारे दिसते येडामाय बघा जशी येरमाळ्यात कशी दिसती की रोप्याच्या झाडावरी कवड्या गावी ती भक्ताला आणि एवढं आंब्याच्या झाडावरी आतापर्यंत कुठं पाहिली येडामाय फक्त आजवर पाहिली येडमाळ्यात आजवर पाहिली येडमाळ्यात कशी प्रगटली कशी प्रगटली राहूत
कारण येरमाळ्यापासून 16 किलोमीटरच्या अंतरावर मांडवा म्हणून गाव आहे. मांडवा तिथला येडामाईचा चमत्कार सांगतो. मांडवा गावचा पाटील, मांडवा गावचा पाटील ज्यांचं अन्न पाणी गटारीत जात होतं, गटारीत. कारण त्या गावामध्ये बालपण गेले. आम्ही जवळपासून लहानपणापासून आम्ही येरमाळ्यावरच लहानाचे मोठे झाल्यासारखे. कारण तिथं आमची मांडवा गावामध्ये मावशी आहे. त्या मावशीपाशी आम्ही लहानपणी असायचो. त्यावेळेस आम्ही तो प्रसंग आम्ही डोळ्यानं पाहिलाय की खाल्ले पिल्लेलं अन्न, उरलेलं अन्न गटरच जात होतं. तर साक्षात त्या गावात येडामाईनं त्यांना गटरातलं अन्न त्या पाटलाला खायला लावले. नाहीतर अंगावर फोड फोडली होती. इतकं डेंजर थोडं आहे. आम्ही लहानपणापासून त्या येडामाईच्या डोंगरात खेळलेलो होतो. तिकडे गेल्यावर का आम्हाला जवळ असायचं आणि जायचो आम्ही. गाणी हे तिथं चालू राहायची, त्यामुळे मन रमायचं. आम्ही जायचो. तर इतकं डेंजर ठिकाण आहे. म्हणून सांगायचंय की तूच वाल्या झाडाला लावणारी, अंत लागेना कुणाला तुझा मायेर. हा अक्षय तोर हे येडामाईचे भक्त यांच्याकडून 51 रुपये आले. अंत लागेना कुणाला येडो आंब्याच्या झाडावरी